सेटवर पोचल्यानंतर पहिल्यांदा नाश्त्यासाठी गेली. नाश्ता आणि चहा होता. ह्या आहेत पारूच्या रूम, म्हणजे जिथं आपण अहिल्यादेवीच्या रूमच्या पलीकडच्या साईडला पारूच्या रूम असतात, तर त्या ह्या आहेत बघा. आणि इथंच नाश्ता जेवण वगैरे बनवलं जातं. हे किचन आहे. नंतर नाश्ता वगैरे करून मग मी चेंजिंगसाठी गेली. चेंजिंग केलं, मेकअप केला आणि मग नंतर म्हणजे हीच साडी होती बरं का, कालची आणि हीच, म्हणजे जवळजवळ 3-4 दिवस झाला आम्ही ह्याच साड्या नेसलेल्या. आणि कशी दिसते साडी आणि मेकअप ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा आहे माझा लुक. आम्ही रेडी झालेलो आहे. माझा एक सीन झालेला आहे आणि आता परत दुसरा सीन आहे. आज शूटिंगचा 5वा-6वा दिवस आहे. हे सगळं लोकेशन बघा. मला मला हे जास्त लोकेशन खूप आवडतं. म्हणजे स्विमिंग पूल पण आहे आणि त्याच्यातून असं वॉटरफॉल होतं. इतकं छान वाटतं ना इथं. मी म्हणजे सेटचं सीन झाले की मी इथं येऊन बसते. मला इथं शांत निवांत वाटतं. चला. इथे राईटला ठेवला कोपऱ्यात आणून ठेव, बाकी बघूया. चल असू दे बाकी बघूया. चल जेवणाची सुट्टी झालेली आणि सुट्टीमध्ये कसं जे मेन लीड आर्टिस्ट आहेत ते सगळे आम्ही एकत्रच बसतो. पण मला कसं करमायचंच नाही म्हणजे जेवताना वगैरे, कारण ते मोठे मोठे आर्टिस्ट वगैरे होते नाही का, आदित्य, पारू, अहिल्यादेवी, सगळ्यांच्या बरोबर मी बसायचे रोज. पण मला आज काही करमतच नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं सेपरेटच बसावं आणि व्हिडिओ पण बनवावं, तुम्हाला पण शेअर करावं की बाबा जेवण. म्हणजे त्यांच्या इथं कसं व्हिडिओ काढू शकत नाही, सगळ्यांच्या बरोबर बसते मी जेवायला, पण व्हिडिओ काढू शकत नाही, कारण कसं त्यांना तिथं तरी प्रायव्हसी पाहिजे ना जेवताना वगैरे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ तिथं काय बनवू शकत नाही. पण आदित्य, पारू, अहिल्यादेवी, सुनील दादा, म्हणजे जे आपले ह्याच्यात कोणतं ते सहकुटुंब सहपरिवारमधले होते ना दादा, सयादादा, पारू सिरियलमधले, तर ते असे सगळे आर्टिस्ट आम्ही चेअरवर बसतो, जिथं आतमध्ये पोर्च आहे त्या पोर्चमध्ये सगळेजण एकत्र बसलेलो असतो. पण तिथं कसं व्हिडिओ काढूच शकत नाही, मला ते बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळे मग सेपरेट व्हिडिओ काढण्यासाठी आली. आणि गावाकडच्या पद्धतीने यांना वळण दे आणि यांची दृष्ट पण करा. चलो रेडी भावे. एक मिनिट आपो डालू यांनी स्टोरी करून तुला पाठवताना तुम्हाला पाठवे. मी नंबर शेअर नाही करत, कारण काय होतंय माहिती आहे का. नाही
मला सेटवर असल्यावर चहा भयंकर आवडतो आणि मी सारखी चहा पित असते. चहा किंवा कॉफी तरी असतेच. तर मग मला सगळ्यात जास्त चहा आवडतो आणि सेटवरचा चहा छान असतो. त्याच्यामुळे मग मी चहा प्यायला गेली. उशीर झाला तरी पण अजून सेटवरच आहे. नाश्ता करायला गेले असतील सगळी. लागणार आहेत आता. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी थांबले. हा, मेदूवडा सांबार. एकच साड्या, एकच सीन आणि तो सीन जबरदस्त होणार आहे. त्याच्यामुळं एकदम म्हणजे बराच वेळ झालं तो सीन चाललेला आहे. अजून 2 दिवस ह्या सीनचं शूट असणार आहे. पॅकअप झालेलं आहे. पॅकअप झाला आहे. आता मी चालले रूमवर, जिथं आम्हाला राहायला जागा दिली तर तिथं चाललेली आहे. आणि साडी नेसूनच जाणार आहे, कारण वैताग आला आता कपडे चेंज करायचा. रूमवर जाऊनच कपडे चेंज करणार. आणि विषय असा झाला की मी सगळं जे सेटवरचं दागिने वगैरे जे होते तर ते सगळं माझ्या गळ्यातच घालून आली. दरवेळेस मी तिथं काढून येते, सगळं त्यांच्यापाशी सोपवायचं असतं आपल्याला. आणि मला इतकं टेन्शन आलं, म्हटलं अरे बापरे, आता मॅडमला फोन करून सांगावा की गळ्यातलं वगैरे सगळं माझ्याबरोबरच आले. आणि असं पण दुसऱ्या दिवशी शूटला जायचंच होतं, हेच सगळं घालायचं होतं. मग मी सगळं आधी हे सगळं भरून ठेवलं. म्हटलं चला हे सगळं व्यवस्थित काढून ठेवावं, कारण उद्या कंटिन्युटी होती ह्याच दागिन्यांची, ह्याच साडीची, ह्याच मंगळसूत्राची. मग मी चेंज केला पहिला. म्हटलं चला आता चेंज करून घेऊयात. आणि नेक्स्ट डे दुसरा व्लॉगसुद्धा आहे, म्हणजे अजून भरपूर शूट होतं, तर ते सुद्धा व्लॉग तुम्ही नक्की बघा. आता मी हे सगळं दागिने वगैरे काढून ठेवलं आणि पहिल्यांदा मिस्टरांना कॉल केला, कारण कसं मिस्टर तिकडं होते आणि मला इकडं सेटवरच रूम दिलेले राहायला, तर त्याच्यामुळे त्यांची आठवण येत होती. मग मी संध्याकाळी रोज त्यांना कॉल करायची, व्हिडिओ कॉल, मुलांशी बोलायची. आणि सगळं आवरलं आणि सगळ्यात पहिल्यांदा मिस्टरांना आणि मुलांना फोन केला, त्यांच्याशी बोलली. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून पुढचे व्लॉग येणार आहेत, शूटचे सुद्धा आणि इतर व्लॉगसुद्धा येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. आणि मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला शूटमधलं नक्की काय बघायचं आहे, किंवा तुम्हाला कोणती उत्सुकता आहे. प्रत्येकाला वाटतं सगळं सेटवर कसं असतं, काय असतं, तर ते पण तुम्ही मला सांगा. मग मी तुम्हाला त्या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन, नाही का. आणि केस बघा कशा, अवतार बघा कसं झाला आहे. मला हा अवतार बघूनच मला टेन्शन आलं. म्हटलं म्हणजे एकदम काजळ बिजळ मेकअप मी कधी करत नव्हती मेकअप, पण शूटच्यामुळं मला मेकअप करावा लागतो. आणि स्वतःहून असं पैसे देऊन कधीच मी खरं सांगते मेकअप कधी केलाच नव्हता असा. पण ह्या शूटवर ना भरपूर म्हणजे मेकअप वगैरे करावा लागतो. मला असं वाटतं की मेकअपनं चेहरा खराब होतो, पण जाऊ देत आता काय. बरं, व्हिडिओला लाईक करा नक्की.